उद्या होता योगा दिवस. मग काय सागरनं केला फोन. सागर बाहेर म्हणला या, म्हणला तुम्हाला बॉल घेऊन देतो खेळण्यासाठी. मग काय आम्ही गेलो खारगे जनरल स्टोअरमध्ये डायरेक्ट. तिथं गेले की हो ही घेतले बॅट, लागले बॅट. म्हणला बॅट घ्या माझ्यासाठी खेळायला, आपल्यासाठी होईल एक चांगली बॅट. अरे बाया ठुती तर बॅट, आपल्याकडं नाही बजेट, आपलं बजेट आहे 0 बजेट. मग काय सागरनं लावलं फोन. म्हणला 1 डझन बॉल द्या म्हणला पोरांना खेळायला डायरेक्ट. आता बॅटला पैसे नाहीत म्हणल्यावर हे काय झालं नाराज. म्हणलं आपल्यालाच बॅट नाही खेळायला घेतली. मग काय सागरनं केलं बॉलचं पेमेंट पेड. आणि मग काय तिथून पुढं 86 हिटचे हार्ड हिटर बॅट्समन आणि राकेश भोसले अँकर यांचा 30 वर्षाचा अनुभव. बॉल चेक करण्यात त्यांना एक्सपर्ट आहेत दोघं पण, त्यामुळे दोघांनी बॉल चेक करून घेतले. म्हटले आपला 30 वर्षाचा अनुभव इथं पणाला लावू. मग काय सकाळी निघालो मी ग्राउंडकडे जाताना वाटते दोस्त कंपनी भेटले. म्हटले आम्हाला पण क्रिकेट खेळायला घेऊन चला. मी म्हटलं तुमच्यासाठी स्पेशल गाडी मागून येते, त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागच्या गाडी त्या मी जातो पुढं. तोपर्यंत निघालो 120च्या स्पीडनं ग्राउंडच्या दिशेने. मग काय पोचलो डायरेक्ट हिटमध्ये येऊन. आज शनिवार होता, त्याच्यामुळे आज आपल्या गावचा बाजार असतो. चला म्हणलं काल ठेवलेले दुकानातले बॉल आपण घेऊन म्हणलं आज जाऊ वरती ग्राउंडवरती. मग काय आलो दुकानं मग उघडल्या घेतले बॉल घेऊन निघालो ग्राउंडकडे. मग काय आपले कम बजेटवाला बूट म्हणलं चला हाच बूट घालून चला ग्राउंडकडे निघालो. गाडीवरती बसलो, बॉल गाडीला अडकवले आणि केली चालू आणि निघालो गावातून. तेवढ्यात ईट ग्रामपंचायतची कचरा गाडी आली. म्हटलं आपण तर आंघोळ करून आलो, गाडी आपल्याकडे कसं काय आली. मग निघालो पुढं ग्राउंडच्या दिशेने. ग्राउंडवर गेलो डायरेक्ट. तर ग्राउंडवर होता फक्त एकच वाघ, 86 वाघ. मग नंतर आला सागर भालेराव स्पॉन्सर आले. बप्पा गेला बॅट बॉल आणायला. बॅट येईन बॉल घेऊन आला, दोन्ही पण घेऊन आला, संघटच घेऊन आला. आणि मग काय नंतर आला सुमित कलेक्शनचे मालक सुमित तासलकर आणि वाघुमरे दोघे ग्राउंडवर आले. नंतर आले अंकल. नंतर ग्राउंडवर आगमन झालं आर जे इज बॅक. आणि ग्राउंडवर आल्या त्यांनी आज योगा दिन असल्यामुळे योगासन करण्याचा निर्णय ठरवला होता. मग म्हटलं चला चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा आहे. मग आम्ही सर्व एका जागेवरती जमलोत आणि योगासनाचे सर्व प्रकार केले. अर्धा ते पाऊण तास आम्ही सर्व प्रकारचे योगासने केले. मग शेवटी सागर भालेराव आणि बप्पा गोडके यांनी खाली मुंडकं वर पाय हा योगासनाचा प्रकार केला. तुम्हाला कसा वाटला लाईक करून कमेंट करा.